व्ह्यू बघताय का? काय डोंगरांच्या रांगा दिसत आहेत. रोड एकदम स्लिपरी. ओ सावकाश जरा खराब आहे, जरा नीट. अजून एक डायव्हर्जन. बापरे, हा खराब रोड आहे, जिथनं जावं लागेल मला. तर हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? ठीक आहेत ना? आय होप सगळे ठीक असतील. सो गणपतीला जवळ आलेत, तर सगळे आपले गणपतीला जाणारे, कोकणात जाणारी मंडळी सगळ्यांची घाईगडबड असेल. पण मुंबई गोवा हायवेचं रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे. तर चला आज बघूया. मी चाललो आहे नवी मुंबईवरनं माणगावला. सो आज जाऊन बघूया रस्त्याची काय कंडिशन आहे. सो फुल अँड रिअलिस्टिक अपडेट माझ्यासोबत अनुभवूया. सो आता मी आहे बेलापूरला. बेलापूरवरून चाललो आहे डायरेक्ट माणगाव या दिशेने. आणि खूप मस्त वाटते सकाळ सकाळ बाईक राईड करायला. आणि खूप दिवसापासून राईड करायची इच्छा होती, पण बोलतात ना, तुमची जबाबदारी आणि तुमची कामं तुम्हाला तुमच्या हाऊस पूर्ण करायला देऊ शकत नाही. सो त्यामुळेच म्हणजे मला वाटते जवळजवळ मी लास्ट राईड केली असेल काहीतरी मी एप्रिलच्या एंडिंगला लास्ट राईड केली होती. आणि त्यानंतर डायरेक्ट आज ऑगस्ट आहे, तर ऑगस्टमध्ये करतो आहे. असतात काही फॅमिली इश्यू होते, तर त्यामुळे मला राईड करायला भेटली नाही. पण आज मला राईड करायला भेटले, तसं मी आवर्जून ही सकाळी निघालो आणि चला राईडला. आणि चाललं आहे मुंबई गोवाच्या दिशेने. तर तुम्हाला नक्कीच त्या हायवेचे अपडेट कळेल, कारण तुम्हाला महाडपासून ते पूर्ण रस्ता एकदम सुसट आहे. पण पनवेलपासून ते माणगावपर्यंत रस्ता तुम्हाला काय आहे ते कोणाला माहिती नाही आत्तापर्यंत. सो बघूया काय आहे ते, माझ्यासोबत अनुभवूया. ओके. सो खूप दिवसांनी राईड करतो आहे आज. आणि आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2025. ऑगस्टचा महिना आणि ह्या महिन्याच्या एंडिंगलाच गणपती बाप्पा येणार आहे. तर सगळे आपले कोकणात जाणारे जेवढे पण मंडळी आहेत ना, त्यांना सगळे मुंबई गोवा हायवेवरनं मोस्टली ट्रॅव्हलिंग करतात. सो आता बघूया कशी रोडची कंडिशन. फुल अँड रिअलिस्टिक अपडेट बघूया. जसंही तुम्ही बेलापूर वगैरे क्रॉस केला आणि पनवेलच्या दिशेने गेलात ना, की थोडा इथे काम चालू आहे, तो थोडा इथून सांभाळून या. मी पण खूप दिवसांनी या रोडनी येतो आहे, बिकॉज माझा मोस्टली रोड तोच JNPT असतो हां. तो त्यामुळे या रोडची अपडेट मला एवढी माहिती नाही आहे. मी मुद्दामून या रोडने आलो, बिकॉज जे लोक मोस्टली मुंबईवरनं जे लोक येतात ना, ते लोक पनवेलपर्यंत हाच रोड मोस्टली करतात. अजून कळंबोली पण नाही आला आहे, पण कळंबोलीच्या आधीच एखाद्या ब्रिजच्या आधीच काम चालू आहे. नाही तर मी एकदम बेस्ट ऑप्शन तुम्हाला. जर तुम्हाला लवकरात लवकर पनवेल आणि बोलतात ना कळंबोलीचं ट्रॅफिक आणि पनवेलचं ट्रॅफिक तुम्हाला वाचवायचं असेल, तर तुम्ही LP झालं की त्याच्या पुढच्या ब्रिजवर राईट मारा खाली आणि डायरेक्ट JNPT दिशेने तुम्ही डायरेक्ट सरळ जाऊन डायरेक्ट तो हायवे आहे ना, उरणचा हायवे, तो डायरेक्ट तुम्हाला पळसे फटायला नेईल. कळंबोली सर्कलच्या आधी आलो की असं थोडा रस्ता खराब आहे. अरे बाबा थांब जरा. बाकी काय आता मग निघालो लेट. तर आता आपण आलो आहे पनवेलला. हे पनवेलला आपण वरतून बायपास करतो आहे. डायरेक्ट आता पनवेलच्या पुढे डायरेक्ट आता येणार पळसपे. जसं तुम्ही पनवेल सोडलं की तुम्हाला डोंगर दिसायला सुरुवात होते, सगळं हिरवंगार. आणि आज पाऊस पडत नाही, मेन म्हणजे कालपासून जरा पावसाला जरा विश्राम आहे. पण पाऊस कधी पण येऊ शकतो, गॅरंटी नाही. सो मी पुन्हा माझ्या एकदम तयारीने आलो आहे. रेन लाईनर वगैरे सगळं घालून आलो आहे. घेऊन आलो आहे, म्हणजे जरा पाऊस आला की लगेच घालून मोकळे आपण. बघूया पाऊस लागतं की नाही कुठे. असंही तुम्ही पळसे फाटा जिथं खाली YouTube मारा ना, मुंबई गोवा हायवे पकडायला, तर थोडा इथे काम चालू आहे, तर त्यामुळे इथं थोडा ट्रॅफिक लागू शकतो. बाकी इथे काय एवढा इश्यू नाही आहे, फक्त थोडा रात्री तुम्हाला दिसणार नाही. ते मला जेव्हा वाटतं तर मी मागच्या वेळेला आलो तेव्हा म्हणजे एक रस्ते खराब होते, पण आता चालू चांगलं आहे.
थोडेसे पण रस्ते बघून घ्या, रस्ते थोडे खराबच आहेत, थोडे मॅच मधला खराब आहे. जसं तुम्ही पनवेल सोडला ना आणि ते मुंबई गोवा हायवे पकडला की तुम्हाला हिरवळ कशी दिसायला लागते. त्याची हीच खरी मजा असते. पाऊस सुरू झाला नाही ना, पडलाय पण नाही, नशीब. एक गोष्ट मात्र नक्की, पावसामध्ये राईड करायला मजा वेगळी असते. आणि ही बघा अशी हिरवळ सुरू झालीच, हिरवेगार गवत, हिरवेगार डोंगर. हां 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 हां, यासाठीच एवढे दिवस मी वाट बघत होतो की भाई वाव, लुक ॲट द व्ह्यू मॅन, लुक ॲट द व्ह्यू. बघताय तुम्ही काय हिरवगार डोंगर झालाय. रस्ता जरा डोंगर आहे, जरा नीट चाला, मध्ये मध्ये जरा ट्रक थांबतात. बघा ना यार, काय निसर्ग आहे. आणि माणूस आहे ना, त्याला दिवसभर आपला कष्ट करतो, ऑफिसमध्ये जातो, हे करतो ते करतो, पण जी ब्युटी बघायला त्याला तो तरसतो, निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला आवडतो, तो ह्या गोष्टीची खूप रिलेट करू शकतो. कारण की काय, नुसतं ऑफिस 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 करून माणूस कंटाळून जातो. जसं तुम्ही कोकणाच्या दिशेने जाताय तर हे नेचर किती सुंदर दिसते बघा ना यार. नंबर यार, म्हणजे हे हिरवे डोंगर काय आहे बाबा, मजा येते यार. आणि बाय द वे तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं की मला एवढं लेट का झालं. मी खूप दिवसानंतर ही व्हिडिओ टाकणार आहे, बिकॉज माझी बाईक आहे ना, हिला एक मोठा इश्यू आला होता. पावसामध्ये काय होतं, गाडी उभी होती आणि मोस्टली हिला कुठे घेऊन जायचं नाही. हिला कुठे जर लांब घेऊन जायचं असेल तरच घेऊन जातो हिला. तर काय झालं इश्यू की हिची सर्व्हिसिंग पण बाकी होती. तर सर्व्हिसिंग करायला गेलो आणि गाडी मी स्टार्ट करतो आहे ना, तर गाडी स्टार्टच होत नव्हती. खूप ट्राय केलं, धक्का मारून गेलं, त्या काही पाठचं टायर फिरून गेलं, पूर्ण वैताग गेलो. तर त्यामुळे काय झालं, नंतर जेव्हा मी मेकॅनिकला दाखवली गाडी, तर तो बोलते की तुमच्या गाडीचं एक चिप असते, जी चिप मेन असते, म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही बाईकचा मेंदू, तो मेंदू खराब झाला आहे, तर तो पार्ट नाही भेटला आहे, गाडी अजून खराब आहे. सो मग तो पार्ट काहीतरी समथिंग 4,500 रुपयाचा आहे. तर त्यावरून म्हणजे गाडी स्टार्ट होते, हे काय समथिंग आहे ते, मी इथं फोटो दाखवून दे इकडे. सो त्यामुळे नंतर गाडी सर्व्हिसिंग केली, नंतर त्यामुळे गाडी भेटली. नो इश्यू, काही एवढं प्रॉब्लेम नाही आहे, सगळं एकदम सर्व्हिसिंग ओके केले. आम्ही कुठल्याही लाँग राईडला कधीही रिस्क घेत नाही. लाँग राईड असू दे किंवा संडे राईड असू दे, काही असू दे. तर आज आपण समथिंग जाणार 150, 200 का 400 किलोमीटर आपले होतील येऊन जाऊन, पण त्यावेळेला मी कधीच रिस्क घेत नाही बाईकची. आणखी मी आहे सोलो, आणि सोलोमध्ये असल्यामुळे तुम्ही बिलकुल रिस्क घ्यायची नाही. तुम्हाला पण तेच सांगेन, कारण की कधी काय एवढं सांगता येत नाही. बट तुम्ही तुमच्याकडनं आधीच प्रिकॉशन घेऊ शकता, तुम्ही तुमच्याकडनं आधीच काळजी घेऊ शकता बाईकची तुमची. सो कळलं, म्हणून कधीही लक्षात ठेवा, संडे राईड, लाँग राईड, पेट्रोल आणि हवा हे तर बाबा पहिले चेक करा. जर बाईकची सर्व्हिसिंग झाली की नाही ते चेक करा. चेन लूक चेक करा, किती किलोमीटर गाडी रन झाली. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही रायडिंगच्या ह्याच्यासाठी. जे काही नवीन आहेत त्यांच्यासाठी ही टिप उपयोगी पडेल. बाकी जुने आहेत ते बोलतील बाबा हा बाबा आम्हाला शिकवायला लागला आहे, किंवा नवीन आला यो आणि आम्हाला शिकवायला लागला आहे. बघा, चांगलं सांगणं आपलं काम आहे, त्याला आवडेल नाही आवडेल तो घेणार. पण मी सो आता आपण पोचलो आहे पेणला आपण वरून बायपास करतो आहे. आणि नो डाऊट जे पण पनवेलचे आणि पेणचे जे पण जे खराब पॅच होते ना, त्यांचं मस्तपैकी काम झालं आहे. तुम्ही बिंदास येऊ शकता बाईक, बिंदास बाईकने बोला, कारने बोला, बिंदास येऊ शकता. मस्त पॅचचे काम झाले. गणपतीच्या आधी त्यांनी पूर्ण तयारी करून घेतली आहे. आता मेन जो पट्टा राहिला आहे तो माणगाव बघू, नागोठणे, मानगाव इथलं कुठपर्यंत काम झालं आहे ते बघायचं आपल्याला. बघा इथे पण मध्ये मध्ये खड्डे होते, बंप होते, सगळं भाई त्यांनी कव्हर केलं आहे. आय थिंक इकडे पण थोडा रोड खराब होता, मला मी मागच्या व्हिडिओमध्ये असेल माझ्यामध्ये, नाही तो पण काढला. यस, हा पण पॅच त्यांनी बनवून घेतला आणि या पॅच खराब होता. बऱ्यापैकी काम झालं आहे आणि मस्त चकचकच काम झालं आहे.
ओ सावकाश सावकाश सावकाश. थोडा इथं काम काढलं आहे, मायवाई ट्रक आहे थोडा. एक पेंटच्या तुम्ही जरा पुढं आलात ना, अरे अरे भाई कुठं चाललं आहे? नाही बरोबर, त्याला माहिती आहे तो. थोडा तुम्ही पेंट सोडलात ना की त्याच्या थोडा पुढं असा ब्रिजवर काम चालू आहे. नाही काम होईल ते पूर्ण त्यांनी ते. जर तुम्हाला अलिबागच्या दिशेने जायचं असेल तर हा एक रोड आहे, इथून खाली तुम्ही लेफ्ट मारून सरळ जाऊ शकता, ब्रिज उतरून राईट मारा. बट तुम्हाला मुंबई गोवा किंवा कोकणात जायचं आहे तर हा रोड तुम्ही नक्कीच पकडा. हारावाला बघ कसा गेला, कसली कट मारली. ब्रिज उतराल ना तर इथं थोडं काम चालू आहे. रात्रीचं येताना जरा सावकाश आहे, बिकॉज रात्रीच्या या गोष्टी दिसत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल लेफ्ट साईडून कोकणात जाणारी ट्रेन जाऊन, पण काय आता दिसत तर नाही आहे. पण जर दिसली तर मजाच आहे. आता ट्रॅक चालला आहे कोकणाच्या दिशेने डायरेक्ट. ट्रेन दिसेल तर मजा आहे ना, ट्रेनच दिसत नाही ना. तर चहा प्यायला थांबलो होतो, चहा मस्त होती. कोणाला पण चहा प्यायची असेल तर दादांकडे नक्कीच आहे, मस्त चहा भेटते एकदम सकाळ सकाळ, जस्ट डोलवीच्या पुढे. आता चला पुढं जाऊया. ओ पहिला डायव्हर्जन भेटला भाई, पहिलाच डायव्हर्जन भेटला. जस्ट डोलवी सोडलं आणि डोलवीच्या पुढे डायव्हर्जन भेटला. सो भाई सुरुवात झाली आता. वेलकम टू मुंबई गोवा हायवे. मी बोल रस्ता कुठे गेला, रस्ता पूर्ण बंद आहे काय? बघता येतं बाबा इथून घेतला आहे रस्ता. आता ब्रिजचं काम कधी होईल देव जाणो, पण इथला पण मोस्टली खालचं काम त्यांनी केलं आहे चांगला. आणि टेन्शन घेऊ नका मित्रांनो, मी तुम्हाला दोन्हीकडचे रूट दाखवणार आहे. म्हणजे आता इथनं ते माणगाव आणि 2 रूट जातात. तुम्ही जर खोपोली मार्गे येत आहे तर तुम्हाला ते पाली मार्गावरून पाली ते तिथून आतमध्ये जाऊन डायरेक्ट तुम्हाला वाकणच्या दिशेने तुम्हाला तो रूट दाखवतो. म्हणजे हा एवढा पॅच तुमचा वाचतो जर तुम्ही खोपोली मार्गे डायरेक्ट जात आहेत तर तो पण रस्ता चांगलाच आहे. मी काहीतरी मागच्या वेळी त्या रोडने गेलो होतो. सो तो पण रोड खूप चांगला आहे. जर तुम्ही ह्या रोडने येत आहे तर तुमचा एवढा हा खराब पट्टा वाचेल, म्हणजे एवढा खराब पॅच. जर तुम्हाला ह्याच रोडने यायचं आहे मग हा पण रोड चांगला आहे, फक्त मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत. पण बघा जर तुम्ही जवळ आले की तुमच्या समोरच हिरवळ आहे, इकडं डोंगर आहे, बाजूला झाडे आहेत, एक नंबर. आणि असं वाटतं की पाऊस पडून गेला इकडे. अजून एक डायव्हर्जन, बापरे. चला फटाफट जाऊया. एक कुठलं तरी पुई गाव लागलं होतं, त्याच्यानंतर एक डायव्हर्जन लागतं आहे. पाली खोपोलीला जायला इथनं रोड आहे आणि आपली मंडळी इकडून बाहेर मिळेल. सो आता आपण चाललं आहे मानगाव दिशेने, तर बघूया आता काय सीन चालू आहे. आता हे बघा त्या रोडला गाई बसल्यात, तर इकडे तर प्रॉब्लेम तेच आहे गाईगुरांचं, म्हणजे रस्त्यावर बसतात कधी कधी. तो स्लोच चालवा रे. आता मागाशी पण मी रेकॉर्ड नाही केलं, पण रस्त्याच्या मध्ये बसल्या होत्या. सो माझ्या पुढे कारवाला होता, त्याने अर्जंट ब्रेक मारला आणि पाठीमागे मी होतो. माझी स्पीड कमी होती तर काय एवढा इश्यू झाला नाही, म्हणून बोललो थोडं स्पीड कमी करा, स्पीड नॉर्मल ठेवा. ह्या रोडला तुम्ही 80-90 मग एकदा महाड सोडलं की 100-120 पण जाऊ शकता. पण महाड येईपर्यंत 80-90 तुम्ही क्रूज करू शकता आरामात, तर काही इश्यू नाही आहे. ओके. आणि समोरचं व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. काय व्ह्यू आहे बघा नाही यार, एक नंबर, मजा आहे मजा. तर मी बोललो ना सगळं काशीमध्ये येतात ते काही. सो मला हळू असलेलं बरं आहे यार. स्पीडमध्ये तुम्हाला गाडी कंट्रोल होणार नाही. आणि व्ह्यू बघा ना काय भारी आहे.
राईटला तर सगळं दुखत झालं डोंगरावर आणि लेफ्टला तर बघूच नका एकदम सुंदर सुंदर शेत बघा देवाचं मंदिर एक नंबर शिवशंभो लेफ्टला डोंगर एक नंबर एक नंबर काय समोरचा निसर्ग आहे बघताय का एक नंबर माझ्या लेफ्ट साईडला डोंगरच्या रांगा बघा किती मस्त दिसतात एक नंबर हे कोलांडनंतर आलात की ते अजून एक डायव्हर्जन इथनं रोड बंद आहे मग इथून जायचं आणि हळूहळू जायचं खळी टाकले बाबा सांभाळून या आणि इथनं दुसरा हा खराब रोड आहे जिथनं जावं लागेल मला रोड डेंजर आहे समोर बघ दिसतंय हो आता बघू रोड हा कधी पूर्ण होत आहे पण थोडासाच पॅच खराब होता इंदापूरच्या आधी हा तिसरा डायव्हर्जन जरा वाईटनं हळू या हा तिसरा डायव्हर्जन आहे आता आणि समोरचा डोंगर बघा तुम्ही भारी दिसतंय आणि त्याला ढगाने असं बाजूने घेरलं आहे ना काय दिसतं एक नंबर मजा येते बाबा मजा हा डायव्हर्जन इथे संपतो डोंगर शेत डोंगर आणि राईटला बघा डोंगरांच्या रांगा त्याच्यावरनं बाबा चालले तू काय सिनिक व्ह्यू आहे यार आता तुम्ही काय बोलतात इंदापूरच्या दिशेने आले ना की हा तुम्हाला डायव्हर्जन लागणार आणि थोडा मला वाटतं अर्धा 1 किलोमीटरचा पूर्ण पॅच खराब आहे पहिले त्या साईडून होता आता ह्या साईडून चालू गेला आहे दोन्हीकडनं चालू आहे एक तर पहिले मला वाटतं त्या साईडून होता तर बघा नुसते सगळे गाड्या आहेत ते धुरल्या उडवत आहेत आणि लेफ्ट साईडला आपलं काय मस्तपैकी डोंगर रोड एकदम स्लिपरी आणि हे डोंगर बघा कसल्या गाड्या डोकमकतात बघा हा थोडा पॅच खराब आहेच म्हणजे पाऊस पडला की मग चिखल होणार आहे 100%. तर अशा प्रकारे आपण पोहोचलो आहे इंदापूरला. सो इंदापूर थोडं ट्रॅफिक असणारच बिकॉज सिटी आहे थोडीशी. गाव म्हणजे म्हणणार नाही, थोडं म्हणजे मोठंच गाव आहे. तर इथं डायव्हर्जन लागून आता ट्रॅफिक थोडी लागले. हे बघा काय सीन झाला आहे पुढे. साईडून निघूया. रत्नागिरी 207, पणजी 415, मंगलोर 780 आणि कन्याकुमारी 1550. पैसा मला वाटते आता आपण पोहोचलो. 2 hours later. तर अशा प्रकारे फायनली वी रीच इन मानगाव. ओके, बघितलं ट्रॅफिक लागायची सुरुवात झालेली आहे. आता इथून निजामपूर आणि पाली मार्गे जायचं आहे. कशाला हान मारतो यार. इथून लेफ्ट मारायचा की बरोबर येतो. माणगाववरनं तुम्ही लेफ्ट घेतलात ना की तुम्हाला निजामपूर साईडला जायला हा रोड भेटतो. हा रोड वन वे आहे पण मस्त आहे. जर तुम्ही खोपोली साईडून पाली आणि निजामपूर साईडून आलं तर डायरेक्ट तुम्ही माणगावला बाहेर निघू शकता. आणि सो आता हा रोड मस्त आहे आणि वन साईड रोड आहे तर एवढं ट्रॅफिक पण नाही आहे. म्हणजे बघायला गेलं तर काय एवढं नाही ट्रॅफिक आहे. आणि रस्त्याला तुम्ही बघा ना किती भारी आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा, एन्जॉय हा व्ह्यू.
जंगलातनं रोड आहे. आजूबाजूला मस्त हिरवे हिरवे झाडी, निसर्गाच्या सानिध्यात. हे असे कुत्रे परत उलटे सुलटे येतात, म्हणून गाडी सावध चालवा. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला बोललो मी. लाल मातीचा डोंगर, वा वा वा. हे कुठं पाहायला भेटतं मुंबई साईडला? अजिबात नाही. म्हणून बाबांनो कोकणात या, कोकणात खरी मजा आहे. वा, एक नंबर. रोडची कंडिशन बघा ना किती भारी आहे. तुम्हाला दुसरा ऑप्शन भारी पडेल. खोपोलीवरून पाली, पालीवरून निजामपूर, निजामपूरवरून डायरेक्ट माणगावच्या इथून तुम्ही बाहेर पडू शकता. ओके, तुम्ही चेकच करताय रोड किती मस्त आहे. आणि जर तुम्ही अशा निसर्गात ना याल तर तुम्हाला अजून भारी वाटेल. तर जरा गाई गुरांचं जरा लक्ष ठेवा. कारण की कसं आहे, ते साईडून चालत आहेत, थोडे मध्ये पण येतात. त्यांचं कसं घोळका असलं की ते थोडा मध्ये घेतात. पण चेक करा यार, रस्ता एक नंबर आहे. एक नंबर, एक नंबर, एक नंबर. वाव. व्ह्यू बघताय का? काय डोंगरांच्या रांगा दिसत आहेत. व्ह्यू एवढा क्लिअर नव्हता पण मस्त होता यार. राईडला सगळे पर्वत रांगा दिसत आहेत, पर्वत रांगा. काय लँडस्केप आहे यार, एकदम हिरवगार. आजूबाजूला शेती आणि मस्तपैकी मधला रोड, एक नंबर रोड. ऑलमोस्ट मला काहीतरी 20-25 किलोमीटर चालून झाले पण एकही रोड खराब नाही. मस्त मस्त जंगलातनं रोड चालला आहे. आणि इथे रात्री भीती पण आहे. आफ्टर 7 PM नंतर तुम्ही इथं काय म्हणजे कसं येऊ शकता, रात्रीचा येऊ शकता जर तुमची गाडीची लाईट चांगली आहे, लाईट्स आहेत तुमच्याकडे, फॉग लॅम्प्स आहेत वगैरे, तर डेफिनेटली यू कॅन कम हेअर. बट तुम्ही जर नसाल आणि एकटे असाल तर मी प्रेफर नाही करणार रोड, कारण की लाईट नाही आहे. बाकी रोड एक नंबर आहे, तर तुम्ही तोच प्रेफर करा, मुंबई गोवाला हायवे, कारण की त्या रोडला गाड्या बिड्या असतात. ओके. हो, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला मित्रांनो, पाऊस आला. पण मस्त रोड आहे. माणगावपासून मी लेफ्ट घेतलं आहे ना, मला काय थोडाफार पॅच खराब दिलं, बाकी तर म्हणजे एवढं मस्त रोड आहे ना, एक नंबर. मग मस्त रिकमेंडेड रोड आहे. रात्री 7 नंतर प्रवास करूच नका. तर तुमच्या बाईकला लाईट चांगली असेल तर ठीक आहे, अदरवाईज मला हळूच चालवायला लागेल. बिकॉज हा कसं आहे, एवढं मस्त रोड आहे बट लाईटी नाही त्या रोडला. हाच एक म्हणजे मायनस पॉईंट आहे. बाकी तर रोड एकदम मक्खन, एवढं पळू शकता पण वन वे असल्यामुळे जास्त पळू शकत नाही. आणि मध्ये मध्ये थोडे गाव लागतात, तर त्यामुळे तुम्हाला स्पीड थोडी कमी करावी लागते, कळलं. बाकी तर रोड एक नंबर आहे, एक नंबर आहे, एक नंबर रोड आहे. मन खुश झालं भाई, मन खुश झालं. An hour later. दादा इथं रात्रीचे काय जनावर निघतात काय? वाघ बिघ? वाघ नाही निघत, होय. कुत्रे येतात. अच्छा, रात्रीचा रस्ता कसा येऊ? चांगला आहे? चांगला रात्रीचा. होय. वाघ नाही इकडे, नाही येत नाही इकडे मानगाव पर्यंत अजिबात नाही वाघ बिघ? अच्छा, इकडे नाही निघत का?
ना वाघ नाही इकडं. डुकरं वगैरे आहेत ना रानटी? हा? डुकरं निघतात फक्त ना? डुकरा ओके वाघ नाही इकडं. ओके. बापरे, हा रोड डोंगर बघा बाई, कसले भारी. एक नंबर रोड आहे त्याला, एक नंबर. मानगावपासून मला खूप वेळ झाला चालू, कुठेही रस्ता खराब नाही, एक नंबर रोड आहे. रोडला गुरु येतात. चला हो साईडला, हो हो. बाकी रोड एक नंबर. पोहोचू आता थोड्यात. एक नंबर रोड आहे, एक नंबर रोड आहे. पालीला पोहोचल्यानंतर इथेच थांबलो. समोर असा नजारा आहे की डोळे भरून पाहिलं तरी कमी वाटतं. हा निजामपूर पाली रस्ता म्हणजे जणू निसर्गाची गोष्ट. पण मित्रांनो, अजून काही वळणे डेंजरस आहेत, त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्या. तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड ग्रुपमध्ये कोणी गणपतीसाठी मुंबईगाव हायवेने प्रवास करणार असेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. हा प्रवास फक्त रस्त्याचा नव्हता, हा होता मनातल्या कोकणाशी जोडल्या नात्यांचा. जर तुम्हालाही नेचर, रोड आणि कोकणाचे प्रेम मनापासून आहे तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कोकणी मित्रांसोबत शेअर करा. अजून असे प्रवास अनुभवायचे असेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण पुढचा प्रवास अजून सुंदर असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.